हॅलो मंगेश आणि शेखर ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली चांद्रोटी संघासाठी आणि गेरचे संघ आपण पाहतोय बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल ऋतिक दिवा आणि आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती राईट ऑन द विकेट पहिला बॉल आपण पाहतोय भिरकावल्या पाठीमागच्या दिशेने फाईन लेग क्षेत्रामध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय मिळेल एकेरी धाव आणि एकेरी धावेनं मात्र धावांचा श्रीगणेशा होईल एक धाव धावफलकावरती 1 रन संधी स्कोर कार्ड गेरचे संघ देखील एक तुल्यबळ संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय दुसरा एक आणखी तुल्यबळ संघ या शहापूर नगरी मधला चांद्रोटी आणि टॉस जिंकून प्रथम आपण पाहतोय बॅटिंग करण्याचा निर्णय इथे मात्र चांद्रोटी संघाने घेतलाय ऋतिक दिवाने आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय हुक करतायत स्क्वेअर लेग रिजनला घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॉल जाईल एक धाव मिळेल केवळ खुदा पहाड निकली चिडिया असं काही चित्र मैदानावरती पाहायला मिळते कारण मैदानाचं आपण पाहतोय अगदी बॅकवर्ड पॉइंट पासून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रापर्यंत तुम्ही घोषांकित क्षेत्र या मैदानासाठी पाहताय आणि त्या क्षेत्रामध्ये बॉल गेल्यावरती केवळ एकेरी धाव आहे बाकी चौफेर बाउंड्री तुम्हाला पाहायला मिळेल हे खरं तर आपण पाहतोय बिहाइंड द विकेट तुम्हाला बाउंड्री मिळणार नाही चौफेर आणि फ्रंट ऑफ द विकेट स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्हाला बाउंड्री पाहायला मिळेल या मैदानावरती ऋतिक दिवाने आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मंगेशने मात्र पहिल्या आपण पाहतोय मंगेश आणि त्यांच्या जोडीने शेखर इथे आपण पाहतोय अपील झाली आहे आणि यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल होता आणि सरळ जाऊन यष्ट्यांवरती हा बॉल आदळला आपण पाहतोय यू मिस आय विल डेफिनेटली हिट विकेट तर पतंग खेळाडू बाद आपण पाहतोय पहिली विकेट आली आहे मंगेश माघारी परततील खूप महत्वाची विकेट इथे मात्र गेरचे संघाने अर्जित केली आहे पाठीमागची मॅच आपण पाहिली 32 फूट 32 संघ विजयी झाला आणि बलाढ्य गोटेकर बी संघ देखील पराभूत झाला आणि एक मोठा संघ विजयी झालाय खरं तर दोन समान ताकदीचे संघ आणि त्यांच्यामध्ये मात्र क्रिकेटचं आपण पाहतोय शीतयुद्ध तुम्हाला पाहायला मिळालं पराभव खरं तर आपण पाहतोय पराभूत व्हावं लागलं गोटेकर बस संघाला आणि विजय मिळवला 32 फूट 32 संघाने नवीन बॅटर क्रमांक 3 वरती अविनाश मैदानावरती दाखल होत आहेत आणि इथून मात्र धावा बनवाव्या लागतील सातत्याने त्याखेरीज पर्याय नाहीये चांद्रोटी संघाकडे देखील धावा बनवणं गरजेचं आहे धावांची शोधाशोध मात्र मैदानावरती करावी लागेल शोधवाढ धावांची निर्माण करावी लागेल पुढचा बॉल फुललेंचा हा बॉल होता आपण पाहतोय अपील पंचांकडे लेग बिफोरच्या आणि फलंदाज लेग बिफोर विकेट आणखी एक खेळाडू बाद होतील आपण पाहतोय इथे कमालीची गोलंदाजी ऋतिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते वारंवार सफलता ते अर्जित करतायत आणखीन एक विकेट त्यांनी इथे अर्जित केली आणि अगदी आपण पाहतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये डॉमिनेट करतायत आतापर्यंत शिवम स्पोर्ट गिरसे संघ परंतु संधी इथे मात्र आपण पाहतोय चांद्रोटी संघाकडे देखील पुनरागमन करण्याची बॅक टू बॅक इथे विकेट त्यांना पाहायला मिळत आहेत धावा शोधाव्या लागतील धावांची शोधवाट निर्माण करणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे चांद्रोटी संघासाठी कारण धावा येणं गरजेचं आहे हा खेळ क्रिकेटचा आहे आणि इथे मात्र धावांसाठी देवाचा धावा न करता मैदानावरती जोरात धावून धावा मिळवाव्या लागतील त्याखेरीज पर्याय नाहीये नवीन बॅटर आपण पाहतोय कुणाल मैदानावरती दाखल होतील क्रमांक 4 वरती आणि इथे मात्र धाब्यांची आवश्यकता आहे नितांत गरज आहे यावेळेस आपण पाहतोय विकेट हेटरच्या उंबरठ्यावरती गोलंदाज होते परंतु एज लागून आपण पाहतोय बिहाइंड द विकेट हा बॉल गेलाय आणि इथून आपण पाहतोय डॉट बॉल आलाय
क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील, परंतु यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला डीप मिड विकेट सीमारेच्या पलीकडे. हा चौकार असेल आणि चौकाराच्या मध्येने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. लॉर्ड साठी यायचे भातसाई स्फोट भातसाई आणि बेस्ट ऑफ बोरसिटी दोन्ही संघाचे संघनायक. विनंती आपण लॉर्ड साठी या. नरेंद्र दिवाने आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर साठी दाखल झाले. षटक क्रमांक 1 मध्ये जरूर 2 विकेट आल्या, त्यासोबत 6 धावा देखील आल्या. डावाला सावरण्याची जबाबदारी सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानावरती जे 2 बॅटर आहेत कुणाल आणि शेखर या जोडीवरती जबाबदारी असेल डावाला सावरण्याची. डावाला सावरवला गेला आपण पाहतोय नरेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती. साई स्पोर्ट आयोजित साई चषक 2024 आपण पाहतोय आणि 8वं पर्व आहे या स्पर्धेचं. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय नरेंद्र पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल फुल टॉस होता आपण पाहतोय. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक आहेत, बॉल खाली पोहोचतील, विकेट सेल टिपला गेलाय आणि आणखी एक विकेट इथे आली. खेळाडू इथे बाद होतील आपण पाहतोय. बराच उंच हवेमध्ये गेला, कुठे मारू शकले असते परंतु ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. फुल टॉस बॉल होता, विकेट आली आणि सातत्याने विकेटचा सिलसिला तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानावरती. नवीन बॅटर करण आपण पाहतोय मैदानावरती. फुल टॉस बॉल होता, चांगला फटका आपण पाहतोय. वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेला, 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न वेगाने, अति प्रचंड वेगाने आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्ग असते आपण पाहतोय. नरेंद्र दिवाने बॉलिंग ट्रॅक वरती आहे, धावफलकावर धावा आहेत 8. षटक क्रमांक 2 मार्ग असते. आतापर्यंत बॅटरला तेवढा हात खोलण्याचा मौका या इनिंग मध्ये मिळाला नाही. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली षटक क्रमांक 1 मध्ये ऋतुक दिवानीच्या माध्यमातून आणि षटक क्रमांक 2 मध्ये नरेंद्र. पुढचा बॉल फुल लेनचा बॉल होता, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. धावाची संधी ऑन आहे, फेकी देखील चांगली आहे परंतु विकेट किपर बॉलला गॅदर करू शकले नाहीयेत. 1 धाव इथून पूर्ण होईल, 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 9. 4 हथेली पे लेके ये रन लेने की कोशिश की थी, उसमें कामयाबी मिली. कहते हैं ना तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है आणि हे चित्र कधी पाहायला मिळतंय मैदानावरती. धावफलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस आपण पाहतोय अगदी एज लागून बॉल गेलाय, अगदी बॅटचा आतलं एज लागून फाईन क्षेत्रामध्ये. बेस्ट ऑफ बोरसिटी आणि बादशाही स्फोट बादशाही दोन्ही संघाचे संघनायक. विनंती आपण या लॉट्स करायचे आहेत, आपण या ठिकाणी येणं गरजेचं आहे. लॉट्ससाठी या विनंती आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण येणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथून मात्र अर्जित होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. एक धाव आली आहे, 11 धावा धावफलकावरती, 1 रन शॉट.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. आपण पाहतोय नरेंद्र दिवाने. फुल लेनचा हा बॉल होता. आपण पाहतोय पॉइंट रिझनला बॉल गेला. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा असतील. आपण पाहतोय 12. षटक क्रमांक 1 मध्ये 6 धावा, षटक क्रमांक 1 मध्ये 2 मध्ये देखील 6 धावा आल्यात आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. थोडीशी घाई करणं गरजेचं असेल. खेळाडूंना विनंती आहे. यानंतर देखील आपल्याला 2 मॅचेस खेळायच्या आहेत. बारा धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 लॉस ऑफ द 3 विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता. आपण पाहतोय यष्टिरक्षकाचा वेध घेणारा बॉल, डॉट बॉल तुम्ही पाहताय. इथे मिस टाइम स्ट्रोक. विकेट किपर बॉलच्या खाली आणि त्यांच्या सेफ दस्तानामध्ये आपण पाहतोय. खरं तर क्लोज आहेत. ग्लोव्स मध्ये बॉल गेला. विकेट आली आणि खेळाडू इथे मात्र बाद असतील. तर या ठिकाणी आपण पाहतोय बेस्ट ऑफ बोरसिटी संघाला बाय मिळाला आणि पुढची मॅच आपण पाहतोय विनर टीम आणि बादशाही स्पोर्ट बादशाही या 2 संघांदरम्यान असेल याची मात्र खेळाडू नोंद घ्यायची. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. फुल टॉस बॉल होता. चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु डीप मध्ये खेळाडू तैनात असतील आणि 1 धाव इथून मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील. आपण पाहतोय 13 लॉस ऑफ द 3 विकेट. 13 धावा धावफलकावरती. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टेस्ट मॅच आपण पाहतोय आणि 176 धावा खरं तर आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये आफ्रिकेने बनवल्यात आणि 78 धावांचं भारतासमोर टार्गेट असणार आहे शेवटच्या इनिंग मध्ये. ज्यावेळेस आपण पाहतोय एज लागले दरम्यान रिजनला हा बॉल गेला. एकेरी धाव मिळेल आणि पहिल्या विकेट मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 6 विकेट आपण पाहिलं मोहम्मद सिराजने मिळवल्या होत्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहिलं बॉलिंग करताना खरं तर बुमराने 6 विकेट मिळवल्यात आणि एडन माक्रम या फलंदाजाने 106 धावा 103 बॉल मध्ये निश्चित बनवलेला आपण पाहिल्यात. 78 धावांचं लक्ष असेल. फुल टॉस बॉल चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. डीप मध्ये बॉल आला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिळेल. एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. आणि आणखी एक गोष्ट खरं तर आपण पाहतोय आफ्रिकेचा कॅप्टन सध्याचा जो आहे. पुढचा बॉल आपण पाहूयात. अजय बॉलिंग ट्रॅक वरती या. एज लागलंय आणि विकेट किपर पुन्हा एकदा आपण पाहतोय सेफ हँड त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय. विकेट आली. खेळाडू आणखी एक बाद असतील. तर आपण पाहतोय गेरसे संघाला 2 धावांची पेनल्टी असेल.
एका खेळाडूने ब्लॅक ट्रॅक परिधान केली, बाकी सर्व खेळाडूंनी ब्ल्यू ट्रॅक परिधान केल्यात, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल याची नोंद गिरसी संघाने घ्यायची आहे. आणि टार्गेटमध्ये या धावा ऍड होतील याची नोंद आपण घ्यायची आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळालं. पहिल्या बॉलचं ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट झालाय. एज लागले आणि बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. लॉंग स्टॉप रिजनला बॉल जाते, गोषंकी क्षेत्रामध्ये मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. बादशाही स्पोर्ट संघ विनंती, आपण कॅप्टन या ठिकाणी यायचंय. पुढची मॅच आपली असणार आहे विनर संघासोबत. 18 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल आपण पाहतोय. स्लॉक स्वीपचा हा फटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का, तर होणार नाही. एकच धाव मिळेल. आणि टेनिस क्रिकेटमध्ये प्रसन्न सर आपल्या सोबत आहेत. ग्लोव्ज घालताना खूप कमी खेळाडूंना आपण पाहिलं, परंतु यष्टांच्या पाठीमागे इथे ग्लोव्ज घातलेले खेळाडू देखील तुम्ही पाहताय. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. आणखी एक सफलता अर्जित झाली आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावांचं लक्ष असेल. आपण पाहतोय खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये या ठिकाणी शिवम स्पोर्ट गिरसी संघाला आणि ह्या धावा डिपेंड होतील की बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय आमचे सहयोगी समालोचक मित्र आदरणीय प्रसन्न चव्हाण सर. पेनल्टीच्या धावा देखील ऍड होतील स्कोर कार्डमध्ये. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळेल. 2 धाव्यांची पेनल्टी. धावसंख्या 21. 22 धाव्यांचं लक्ष असेल, तो म्हणजेच शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघासमोर. एक विनंती असेल बादशाही संघाला, आपली संपूर्ण टीम आमच्यासोबत जॉईंट व्हायचे, कारण पुढील मॅच आपली असणार आहे. विनिंग टीम वर्सेस बादशाही स्पोर्ट्स बादशाही अशी ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स मातब्बर आहेत. एकीकडे संघ आपण चांदरोटी पाहू शकतो, दुसरीकडे गिरसे संघ.
22चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे चांदरोटी संघाच्या माध्यमातून गिरसे या संघासमोर. दुपारचं हे सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये जोडल्या गेलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा करूया साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई स्पोर्ट्स साई चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. दुपारचं हे सत्र, दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो दोन बलाढ्य संघ इन ॲक्शन मध्ये आहेत. एकीकडे शिवम स्पोर्ट्स गिरसे, दुसरीकडे चांदरोटी, असे दोन संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो ऋतिक आणि त्यांच्या जोडीला दाखल झालेले मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज अजय ही जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. 22 धावांचं एक सोपं मापक आणि मोजक असं लक्ष मैदानावरती असणार आहे, ते म्हणजेच शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघासमोर. जर विचार केला तर शिवम स्पोर्ट्स गिरसे सध्याच्या हंगामामध्ये रेड हॉट फॉर्म मध्ये आहे. जवळपास 3 त्यांच्याकडे चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीज आतापर्यंत जमा झालेल्या आहेत आणि 4थ्या चॅम्पियनशिपची ट्रॉफी, तिची ओढ आणि त्या ओढीने साई चषकामध्ये त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर त्यांचं देखील आपण करूया खूप सारं स्वागत आणि खूप सारं कौतुक, कारण शहापूर टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामांकित संघ आज आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. अविनाश आपल्याला पाहायला मिळतील या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. तर बॉलिंग मार्क वरती, तर बॅट्समन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अजय पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला ऋतिक दिबाने पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे ऑफिशियल देखील होत असताना सज्ज आपण पाहू शकतो सुमितजी देशमुख सर, जे मात्र आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. अमितजी डांगरे सर मॅन फ्रॉम बदलापूर आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो जय पवार सर, जेपी पॅनलचे सर्वे सर्वा आणि टेनिस बॉल क्रिकेटला फेअर क्रिकेट ज्यांचा बनवण्यामध्ये एक मुलाचा आणि वाघाचा वाटा आहे असे आमचे खऱ्या अर्थाने जय पवार सर, ते तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा हिरवा सिग्नल दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्याशा शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. 2 धावांची पॅनल्टी आपण लावलेली आहे. धावसंख्या 19 होती. 2 धावांच्या पॅनल्टी, धावसंख्या 21. 22 धावांचं लक्ष असेल मैदानावरती शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघासमोर. 5.50 आस्किंग गती. अजय स्ट्रायकिंग एंड वरती. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. अविनाश राईट आर्म राऊंड विकेटचा मारा केला होता. पहिलाच बॉल बॅटची एज, थर्डमॅन मध्ये झाली आहे मिस्टेक. आता ज्यावेळेस अशा प्रकारचं टार्गेट असतं त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे कॅचेस घेणं गरजेचं आहे, कारण कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमधलं समीकरण असतो. पहिल्या बॉलला डॉट, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळते. अविनाशच्या माध्यमातून पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड द विकेटचा मारा केला होता ऑफस्टंपच्या बाहेर. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू असेल डॉट. त्यावेळेस बॉल अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो. अतिरिक्त बाउन्स ऑफर झाला. अंपायर्स कॉल इट्स अ वाईड अँड 1 फॉर द ओव्हर अँड ओनली फॉर द ओव्हर असा देखील पंचांच्या माध्यमातून निर्णय येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 1 पाहायला मिळेल. सांघिक धावफलक जो मात्र सुरुवात झाली आहे, धावफलकाचा शुभारंभ झालाय, प्रारंभ झालाय या दुसऱ्या डावाला, जिथे गिरसे संघ बॅटिंग करतो. 1 धाव जी मात्र धावफलकावरती ती देखील अतिरिक्तची. त्या व्यतिरिक्त एक कॅच ऑफ झाली आहे, ती मात्र पहिल्या बॉलवरती. यावेळेस चेंडू इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असतील. 3 धावा देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक आणि अजयच्या माध्यमातून 3 धावा झाल्यात कंप्लीट आणि 3 धावांच्या सहकार्याने धावफलकावरती धावा आपल्याला 4 पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 आहे. 1 वाईट आणि 3 धावा विथ द बॅट, ज्या मात्र मागील चेंडूवरती धावल्या गेल्या आणि 3 धावा एकवटण्यात आल्या आणि 3 धावांच्या सहकार्याने धावफलकावरती धावा आपल्याला 4 पाहायला मिळतात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक असेल आणि या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न डेफिनेटली केला जाईल गिरसे संघाच्या माध्यमातून, कारण स्मॉल जे टोटल असतात ते नेहमीच पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या नाही तर आपल्याला कुठेतरी अवघड स्थितीमध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू नो बॉल असेल, त्यामुळे उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटची सुवर्ण संधी ऋतिकसाठी. आणि जो खेळाडू प्रत्येक बॉलवरती फ्री हिटिंग करतो त्या खेळाडूला फ्री हिटची काय संधी पाहिजे.
असा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. ऋतिक दिवाने संघाच्या हंगामामध्ये खूप रेड हॉट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू, क्लासिकल बॅट्समन आहे, एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. ते सर्राट गोलंदाजी पाहायला मिळते. गतीने बीट केलं, रफ्तार से गिरफ्तार, जे मात्र बॉलिंग मार्क वरती अविनाशने केलं बॅटर ऋतिकला. ऋतिक एक दर्जेदार खेळाडू आहे. सध्याच्या हंगामामध्ये मी उल्लेख करेल की खूप चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पटाका बडा धमाका म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अगदी मायक्रोफोनवरती ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस यावेळेस खेळाडूची माहिती सांगत असताना अगदी आनंद होतो की अगदी कमी वयाचा यंगस्टर खेळाडू आहे आणि अगदी कमी वयामध्ये खूप मोठं नाव या खेळाडूचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. असा खेळाडू ऋतिक दिवाने स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. मात्र अविनाश खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. अविनाशने देखील तेच सर्राट गोलंदाजी जी मात्र केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आलेला आहे. आलाय हा बॉल डॉट आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळेल. बनवायचे 22 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू आहे. अविनाशने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह बॉलिंग मैदानावरती केली आहे. शिवम स्पोर्ट्स गिरसे विपक्ष चांद्रोटी अशी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली चांद्रोटी संघ बॅकफुट वरती आहे, मात्र आता कमबॅक करावा लागेल. यावेळेसचा बॉल ऑफ ट्रॅकर होता, फक्त दिशा दाखवली, सिंगल झाली. कंप्लीट एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या नाही, एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यस, एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 6 पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. एक नो बॉल, एक व्हाईट बॉल, एक डॉट, एक थर्ड, 3 धावेंचं आपण पाहू शकतो. जी मात्र एक चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा 2 डॉट आणि एक सिंगल. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खूप सुरेख असा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन असेल. सिंगल झाली आहे. 8. एका धावेवरती समाधान मानावं लागेल अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. टीमची टोटल 7 आहे. 18 चेंडू आणि 15 धावेंची गरज विजयासाठी अजूनही आपल्याला पाहायला मिळेल शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाला. बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघ आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी. ज्यावेळेस मॅच समाप्त होईल आपण त्वरित टॉस करणार आहोत, कारण वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. वेळ उशिरा खऱ्या अर्थानं नाहीतर मॅच आपल्याला कव्हर करायला लागतील. म्हणजे कोणासाठी थांबत नाही. चला, विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. टीम चांद्रोटी, वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम चांद्रोटी, त्यामुळे आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 7. आता समीकरण 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 15 धावेंची. कल्पेश जाधव सर आपल्यासोबत जॉईन झालेत. वन ऑफ द टॅलेंटेड प्लेयर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळेस शहापूरचा उल्लेख केला जातो, कल्पेश सरांचं नाव अगदी आदराने घेतलं जातं. असे कल्पेश सर देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाले. खूप चांगली मॅच त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली हिटिंग विथ अ बॅट, खूप चांगल्या प्रकारची परफॉर्मन्स आपण पाहिले. असे कल्पेश सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यांचं करूया आपण खूप सारं कौतुक. त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. विनिंग टीम वर्सेस बादशाही स्पोर्ट्स बादशाही अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि शेखर आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. चांद्रोटी संघाचा दुसरा गोलंदाज शेखर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 7 आहे. अजूनही विजयासाठी 15 धावेंची गरज. यावेळेस फक्त दिशा दाखवली, सिंगल झाली 8 आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 8 पाहायला मिळतील. समीकरण 17 चेंडू आणि 14 धावेंची गरज विजयासाठी असेल शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाला. थोडासा बॅकफुट वरती संघ जरूर आहे चांद्रोटी. फ्रंट फुट वरती आपल्याला गिरसे संघ पाहायला मिळतोय. मात्र विकेटचं जर पतन झालं, 2 ते 3 विकेट, एखाद्या डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा कमबॅक तर होऊ शकतो. यावेळेस चेंडू फटका सुरेख आहे, डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार आलाय. षटकार. 14 धावा धावफलकावरती असतील. 14 ऑन द बोर्ड. विजयाचं समीकरण 8 धावेंची अजूनही गरज आहे. अजूनही 8 धावेंची गरज विजयासाठी. उर्वरित चेंडू 16 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण पाहू शकतो कैलासदादा भांडे सरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या मॅचची हवा निघलेली आहे. आता समीकरण 15 बॉल 2 धावेंची गरज असेल. 20 धावा धावफलकावरती 15 बॉल आणि विजयासाठी 2 धावेंची गरज असेल. बादशाही स्पोर्ट्स बादशाही विपक्ष विनिंग टीम
जो संघ जिंकेल विनिंग टीमच्या कॅप्टनला विनंती आहे विदिन 1 मिनिट आपण रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे, त्यामुळे ही रिक्वेस्ट आहे ऑफिशियलच्या माध्यमातून, ऑर्गनायझेशन कमिटीच्या माध्यमातून. इथे स्विच हिट केलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा षटकार, सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे. खूप चांगली फाईट दिली मैदानावरती चांदोटी संघाने. हार्ड लक टफ लक, पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा. तर पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल भातसाई स्पोर्ट्स भातसाई विपक्ष शिवम स्पोर्ट्स गिरसे, दोन्ही संघांचे कॅप्टन. चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. चला विनंती असेल ती म्हणजेच कॅप्टनला ऋतिक, चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. टॉस केला जाईल तो म्हणजेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. तिसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. भातसाई स्पोर्ट्स भातसाई त्यांच्या विपक्ष शिवम स्पोर्ट्स गिरसे अशी लढत आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक कैलाशी भांडे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस झाला, नाणेफेकीचा कौल झालाय आणि टॉस जिंकलेला आहे भातसाई संघाने. त्यांचा डिसिजन फिल्डिंगचा असेल. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ